श्रीलंका कशावर जगते माहिती आहे का तुम्हाला? चीनला माकडाचं मांस खूप आवडतं, माकड, म्हणून ते एक्सपोर्ट करून सध्या जगणं चालू आहे तिकडे. म्हणजे यवतमाळ आहे तिथेच आहे, चंद्रपूर आहे तिथेच आहे, आणि बाकीच्यांनी वर नेलं. हे मॉडेल आपल्याला 2047 झाली पाहिजे का मला सांगा? सिलिकॉन व्हॅलीमध्ये जेवढे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यापेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे बंगलोरमध्ये काम करतात. ती संख्या 24 लाख आहे. $135 बिलियन एवढा सौदी अरेबियाचा क्रूड ऑइलचा एक्सपोर्ट आहे, निर्यात आहे. तेवढंच आपण सॉफ्टवेअरची निर्यात करतोय. त्यांच्यासाठी क्रूड ऑइल जे नष्ट होणार आहे आणि आपलं वर्धिष्णू होणार आहे. त्यानंतर आपल्याकडे ग्लोबलायझेशन झालं. 91चं लेजेंडरी बजेट आलं. अर्थव्यवस्था खुली केली गेली, कारण दुसरा पर्यायच नव्हता. प्रायव्हेट एंटरप्रेन्योरशिप ज्याला आपण म्हणतो, उद्योजकतेला बढ़ावा देणे, एक्सपोर्टला बढ़ावा देणे, इम्पोर्ट अधिकाधिक कठीण करणे, या सगळ्या गोष्टींना आपल्याकडे सुरुवात केली. आणि आज 91च्या नंतर जवळपास 30-35 वर्ष झाली, 40 वर्ष मी बघतो जेव्हा, तेव्हा मला असं दिसतं की आपण अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली, पण तरी देखील विषमतेची दरी काही मिटलेली नाही. आणि अजूनही परदेशात गेल्यानंतर भारत म्हटल्यानंतर आता आदराने जरी बघत असले तरी देखील अजून विकसनशील आणि वर्क इन प्रोग्रेस हा टॅग काही आपल्या माथ्यावरचा गेलेला नाही. पण एक लखलखता तारा मात्र या देशाने दिला, आणि तो म्हणजे या देशातली लोकशाही अतिशय तेज तर्रार आणि सुरक्षित राहिली. आणि ह्या लोकशाहीनी 4 मोठी युद्ध पाहिली. 48 साली पाकिस्तानमधनं आलं, 62 सालचं चीनचं युद्ध, 65-71चं युद्ध, आणि त्यानंतर कारगिलचं युद्ध. ही शेकडो वेळेला आपल्याकडे काय ज्याला आपण जलप्रलय झाले, शेकडो वेळा आपल्याकडे अनेक भागांमध्ये दुष्काळ पडले. हे सगळं झालं. मोठ्या मोठ्या नेत्यांच्या हत्या झाल्या, अनेक गोष्टी घडल्या. या देशानं अनेक भूकंप पाहिले आणि भूकंपापेक्षा भयानक असणारी आणीबाणी देखील अनुभवली, पण तरी देखील या देशातील लोकशाही जिवंत राहिली. आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे इथल्या सामान्य जनतेला दिलं पाहिजे. आणि हे मी अशा करता सांगतोय की जेव्हा मी आजूबाजूला बघतो, श्रीलंका बघतो, पाकिस्तान बघतो, नेपाळ बघतो, म्यानमार बघतो, बांगलादेश बघतो, अफगाणिस्तान बघतो, तेव्हा मला या देशात टिकलेल्या लोकशाहीचं कौतुक वाटतं. ज्या जपाननी एवढी प्रगती केली, त्या जपानमध्ये सुद्धा काही काळ लष्करशाह होते. तुम्हाला मी सांगतो, लष्कराची सत्ता होती. आणि आत्ता यांची आर्थिक विपन्नता ह्या देशांची इतके, पाकिस्तानबद्दल तर काही बोलूच नाही. म्हणजे आता त्याच्या रिकव्हरीचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे पाकिस्ताननी स्वतःला सरेंडर करणे आणि भारतात सामील होणे. याच्या पलीकडे त्या देशाला वाचण्यासाठी आता दुसरा कुठला मार्ग आहे असं मला वाटत नाही. आणि श्रीलंका कशावर जगते माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला आश्चर्य वाटेल. चीनला माकडाचं मांस खूप आवडतं, माकड, त्याचं मांस आणि कवट्या खूप आवडतात, म्हणून ते एक्सपोर्ट करून सध्या जगणं चालू आहे तिकडे. इतकी भीषण परिस्थिती त्या देशात आहे. म्हणजे लोकशाही गमावल्याची केवढी मोठी किंमत त्यांनी पोचली आणि मोजली हे तुम्हाला लक्षात येईल. आणि हे सगळं भारतामध्ये अतिशय नैसर्गिकरित्या घडलं. हे काहीही कृत्रिमरित्या नव्हतं, म्हणून हे टिकलं. एक निवडणूक शास्त्राचा अभ्यासक म्हणून तुम्हाला मी सांगतो, जे आजपर्यंत तुम्ही कधीही कुठे ऐकलं नसेल ते. आपल्याकडे कुठल्या निवडणुका झाल्या तर 52ला निवडणूक झाली, 57ला झाली, त्यानंतर 62ला झाली, 67ला झाली, 71 झाली, 77ला आणीबाणीच्या नंतर झाली, 79 झालेली, इंदिराजी परत आल्या, 84ला इंदिराजींची हत्या, बूंद बूंदचे देश की रक्षा, राजीव गांधी आले, 89ला झाली, 91ला झाली, त्यावेळेला राजीव गांधींची हत्या झाली. त्यानंतर 96, 98, 99 वाजपेयींची सरकार, 13 दिवस 13 महिने, आणि नंतर 5 वर्ष. 2004 मनमोहन सिंगची वापसी, इंडिया शायनिंग कोलॅप्स झालं. 2004, 2009, 2014ला मोदी आले, 2019ला मोदी आले. या सगळ्या निवडणुकात तुम्ही काढून बघा, 52 नंतर 57, 57 नंतर 58, 57 नंतर 62, 50% सभागृहातले निवडून आलेले सदस्य हे पुन्हा कधीही त्यानंतरच्या निवडणुकीला निवडून आलेले नाहीत. हे या देशातल्या लोकशाहीची व्हायब्रन्सी आहे की 50% निवडून आलेल्या सदस्यांना हा अशिक्षित, असंघटित, विस्कळीत असा वाटणारा समाज घरी बसवतो. हे ते जे कलेक्टिव्ह विजडम मगाशी म्हणतो ना, एक सामाजिक
सारासार विवेक बुद्धी जिवंत असल्याचं लक्षण आहे. 2014 आणि 2019ची यादी काढून बघा, तुमच्या लक्षात येईल की 50% खासदार हे पुन्हा निवडून आले नाहीत. त्या पक्षाचा दुसरा खासदार आला किंवा दुसऱ्या पक्षाचा खासदार तिकडे निवडून आला, पण त्याला स्थान मिळालं. मग भले तो 2-4 निवडणुकानंतर पुन्हा निवडून येईल, पण ही परिस्थिती आहे. त्यामुळे ही एक फार मोठी अचिव्हमेंट या देशाची आहे. इट्स अ व्हायब्रंट डेमोक्रेसी. 75 वर्षात खूप मोठे शायनिंग स्टार्स या देशाने निर्माण केले. त्यातला एक 2-4ची फक्त उदाहरण सांगतो की जी ट्रेंड सेटिंग आहेत. आणि ती म्हणजे परवा चंद्रयान हे जे भारताचं अतिशय सेफली साऊथ पोलवर उतरलं, की जे अशक्य वाटत होतं. आणि आमच्याशी स्पर्धा रशिया वगैरे करत होते. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशा घोषणेची मला का कोण जाणे तेव्हा आठवण झाली. आणि अक्षरशः ते मिट्टीमध्ये पडले. असं होऊ नये कोणाच्या शास्त्रज्ञांच्या बाबतीत. पण वेर रशिया फेल्ड, इंडिया सक्सीडेड. आणि त्याच वेळेला परदेशातल्या आमच्या मित्रांनी फोन केले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की काल आम्ही सेलिब्रेट करायला जेव्हा भारतीय विविध रेस्टॉरंट्समध्ये गेलो, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गेलो, वॉशिंग्टनमध्ये गेलो, न्यूयॉर्कमध्ये गेलो, न्यूजर्सीमध्ये गेलो, ह्युस्टनमध्ये गेलो, इंग्लंडमध्ये गेलो, तेव्हा जगातल्या सर्व वंशाची लोकं होती. त्यात ब्रिटिश होते, फ्रेंच होते, अमेरिकन होते. प्रत्येकाने येऊन घट्ट मिठ्या मारल्या आणि सांगितल्या, यू डिड इट, तुम्ही हे केलं. मला असं वाटतं ह्या दोन्ही गोष्टी, ग्रामीण आणि लोकल अँड ग्लोबल, दिस इज द रिअल शायनिंग स्टार. आणि हे करणाऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या महिला होत्या, याचा मला विशेष आनंद होतोय. तिसरं म्हणजे या देशाने केलेली माहिती तंत्रज्ञानाची अफलातून प्रगती तुम्हाला सांगतो. एक अनुभव तुम्हाला सांगतो की काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी मिलान एअरपोर्टला बसलो होतो आणि मला वाटतं मला अर्जेंटिना किंवा व्हेनेझुएलाला जायचं होतं, दक्षिण अमेरिकेमध्ये. आणि तिथे साधारणतः काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, वेदर फोरकास्ट काय आता मला आठवत नाही. आणि बरीच विमानं कॅन्सल झाली होती, काही पोस्टपोन झाली होती. त्यामुळे त्या विमानतळाला साधारणतः कवठे महांकाळचा बसस्टॉप आहे ना, तिथला बस स्टँड, तशीच अवस्था साधारणतः निर्माण झालेली होती. आणि तिकडे आपलं मी कोपऱ्यात असं ते तर तिकडे मागे बसलेत ना, तसं मी एक बसलो होतो मराठी पुस्तक वाचत. तर वाट शोधत शोधत त्या गर्दीतनं एक जर्मन माझ्याकडे आला आणि तो मला म्हणला की हा लॅपटॉप चालत नाही, दुरुस्त करशील का. आता मी काय सॉफ्टवेअरचा हार्डवेअरचा एक्सपर्ट नाही आहे, माझाही वेळ जात नव्हता. बघूया म्हटलं जमलं तर, कधी कधी नशीब चांगलं असतं. तर मी काहीतरी केलं आणि तो चालू झाला. मला म्हटलं कॉफी पिणार का, फुकटात पैसे $1 न टाकता कॉफी मिळते का, सोडा. मी गेलो कॉफी पिताना मी त्याला विचारलं, अरे तू माझ्याकडे एवढ्या लांबवर कसं काय आलास. इथे हा मंगोलियन आहे, हा फ्रेंच आहे, हा जॅपनीज आहे, हा चीनी आहे, हा ब्रिटिश आहे, हा फ्रेंच आहे, हा अमेरिकन आहे. यांच्या हातात एवढी महागडी गॅजेट्स आहेत. कोणाकडे पाम टॉप आहे, कोणाकडे लॅपटॉप आहे, कोणाकडे काय आहे. माझ्याकडे तर काहीच नव्हतं, मराठी पुस्तक घेऊन बसलो होतो. तू माझ्याकडे का आलास. त्याचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. तो म्हणला, तुझ्याकडे आलो याचं कारण तू भारतीय दिसलास. तुमच्या इतकं IT कोणाला कळलंय, तुमच्या इतका संगणक कोणाला कळलाय. सो आय वॉज सो प्राऊड. मी अजूनही तो इतक्या वर्षानंतरही ती उदाहरण आहे. IT इज अ गेटवे टू नॉलेज. म्हणून आम्ही ITचा अभ्यास करतो, इंटरनेटचा अभ्यास करतो. त्या दिवशी मी डायरीत वाक्य लिहून ठेवलं, IT इज नॉट इन्कम टॅक्स, IT इज इंडियाज टुमॉरो. हा उद्याचा भारत आहे आणि तो इतका प्रचंड आहे. आणि त्यानंतर एक अतिशय शायनिंग गोष्ट ती म्हणजे मेक इन इंडिया, भारतात बनलेल्या प्रॉडक्टला एक प्रकारे काय म्हणू आपण ज्याला, मान्यता मिळाली. आणि ती छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळाली तुम्हाला सांगतो. आणि त्याला तुमच्या बाजूचा हा सांगली जिल्ह्यातलंच उदाहरण तुम्हाला मी देतो. मला वाटतं हिंगणगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे, तुम्हाला काही लोकांना माहिती असेल. त्या गावामधून दर 4-8 दिवसाला एक अख्खा कंटेनर भरतात आणि त्या कंटेनरमध्ये अख्ख्या जपानला लागतील एवढे हँडग्लोव्स तयार होतात. आणि ते हँडग्लोव्स तिकडे एक्सपोर्ट होतात. आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं मेड इन इंडिया किंवा मेड ओनली फॉर जपान. म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला मेड इन जपान वापरायची सवय होती. आज त्यांचा राष्ट्राध्यक्ष त्यांचा ध्वज जेव्हा त्यांच्या स्वातंत्र्य दिनाला फडकवतो त्यावेळेला तो हातात जे ग्लोव्ज घालतो ते हिंगणगावला बनलेले असतात. आणि त्या सगळ्या महिला आहेत, त्या महिला या बऱ्यापैकी अशिक्षित किंवा अर्धशिक्षित अशा आहेत. तुमच्यापैकी किती लोकांनी अलेक्सा वापरलं आहे मला सांगा, की त्याविषयी ऐकलं आहे, बरोबर ना. हे अलेक्साचा शोध हा कोणी गुगल, ॲमेझॉन किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा यांनी काही लावलेलं नाही आहे. ह्या
शोधाचा जनक जो आहे त्याचे वडील प्लंबरचं काम करत होते किंवा करतात अजूनही नाशिकला. हा आपला मराठी माणूस आहे. धैर्य दंड असं त्याचं नाव आहे. मग हे सगळं पाहिल्यानंतर मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. 1991 सालनंतर 30-40 वर्षात आपण एवढी प्रगती केली, मग हे आमच्या सरकारने 1971 किंवा 61ला का नाही केलं? व्हाय फॉर 20-30 इयर्स, 20 ते 30 वर्ष या देशाला अशा प्रकारे खितपत का ठेवलं? ही कुठली पॉलिसी होती? हा कोणाचा हट्ट होता? हे कोणाच्या सरकार टिकण्याकरता हे सगळं केलं होतं? असे सगळे विविध प्रश्न मग मला छळाला पडतात, कारण अख्ख्या 3 पिढ्यांनी हा सगळा वनवास या देशात भोगला. आणि जर आत्ता आपल्या पॉलिसी चुकल्या तर पुढच्या 30 पिढ्या हे सगळं भोगणार आहेत. त्याच्याकरता मी आत्ता खरं इकडे आलेलो आहे. त्यामुळे या पुढच्या 25 वर्षामध्ये आपण डेव्हलपिंग ते डेव्हलप्ड, विकसनशील ते विकसित असा जो एक टॅग मिळवू शकतो, त्या टॅगसाठी काय काय करावं लागेल ते फार महत्त्वाचं आहे. मग अशा वेळेला आपण कोणत्या देशाचं रोल मॉडेल आपल्या डोळ्यासमोर ठेवणार आहोत? तर अनेकांनी साऊथ कोरियाचं फार कौतुक केलं इकडे, म्हणून मी साऊथ कोरियाचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि माझ्या असं लक्षात आलं, कारण त्यांचं दरडोई उत्पन्न, त्यांचं राष्ट्रीय सकल उत्पन्न हे अतिशय अफलातून आहे, निश्चितच अफलातून आहे. पण बाकीचे आकडे काय आहेत मला सांगा? त्या देशाची 93% लोकसंख्या फक्त 3 शहरात राहते आणि खेडेगावात 60 आणि 70च्या वरचे लोक राहतात. 50% खेडी अशी आहेत की जिकडे 60च्या खालचा एकही माणूस राहत नाही. त्यांचा जन्मदर हा 1.1%, म्हणजे रिप्लेनिश होणारच नाही. ती लोकसंख्या आता वाढणारच नाही कधी, अशा भयावह अवस्थेला पोचलेला आहे. आणि सर्वात भीषण म्हणजे जगातला सर्वात अधिक आत्महत्येचा दर तिथे आहे. हे आपल्याला मॉडेल आहे? इज दिस व्हॉट वी वॉन्ट? आपल्या राज्यकर्त्यांनी हे करावं अशी अपेक्षा आहे आपली? अशा प्रकारचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आहेत? मी आता तुर्कमेनिस्तानला गेलो होतो काही वेळा, रशियाच्या बॉर्डरवर. तिकडे एका नदीवरून असं आम्ही चाललो होतो, प्रचंड मोठी नदी, आणि तिकडे तशी बुडालेली जहाजं तिथे वरती दिसत होती. म्हटलं हे काय आहे? त्या दुभाषांनी मला सांगितलं की इकडे पूर्वी नदीला कालवे काढले गेले का, तर रशियानी इकडे टेक्स्टाईल मिल काढल्या आणि त्या टेक्स्टाईल मिलला अनिवार उपसा केला त्या नदीतनं, इतका की ती नदी पूर्ण सुकली, जलचर नष्ट झाले, वनस्पती नष्ट झाल्या, आणि जी जहाजं बुडलेली होती काही दशकांपूर्वी ती आता वर दिसायला लागली. मला सांगा, आज जपानमधल्या मातीमध्ये मर्क्युरी सापडतं प्रचंड मोठ्या प्रमाणात. का तर बेसुमार इंडस्ट्रियलायझेशन. आज हे सगळं आपण करू शकणार आहोत का? मला सांगा, आज जगात हे आपल्याला करू देणार आहेत का क्लायमेट परिषदेच्या रेट्यामुळे? म्हणूनच हे सगळे जे निर्णय आहेत ते निर्णय घेणारे सक्षम राजकारणी आणि त्यांना निवडणारे मतदार निर्माण व्हावेत, नागरिक निर्माण व्हावेत, याकरता हा खटाटोप आहे. तुम्हाला आणखीन उदाहरण देतो. एक आकडा आला आहे, पुढच्या 20 वर्षात 2047च्या आधी 5 वर्ष, जवळपास आजपासून तोपर्यंत 40 कोटी एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनता ही मेट्रो किंवा मोठ्या शहरांमध्ये खेडेगावातनं भारतात स्थलांतरित होणार आहेत. मग त्यांच्यासाठी रोजगार, सुरक्षा, पाणी, सांडपाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, वीज, ट्रान्सपोर्ट, त्यांची संस्कृती कशी जपली जाईल, हे सगळं कोण पाहणार? हे पाहणारे राजकारणी आपल्याकडे आहेत का? खरोखरच तुम्ही वळून बघा. मग ज्या पद्धतीने आम्ही आमची शहरं आत्तापर्यंत करत होतो तशाच पद्धतीनं यापुढे आपण चालवू शकणार आहोत का? आज मुंबईला जे पाणी लागतं ते 130 किलोमीटरवरनं आजच येतं आहे. उद्या जर मुंबईची लोकसंख्या आणखीन वाढली, 2.25 कोटीवरनं 4 कोटीवर पोहोचली, तर पाणी कुठून आणावं लागणार आहे? किती आणावं लागणार आहे? किती रस्ते लागणार आहेत? ह्या सगळ्याचं व्यवस्थापन आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं करत होतो ते आता यापुढे करता येणार नाही. आम्हाला वेगळ्या पद्धतीने विकास करायला लागेल. आणि आता तर संपूर्ण जगाचं लक्ष आहे, कारण निसर्गाचा अमर्यादित उपभोग घेऊन जसा त्यांनी स्वतःचा विकास केला तसा आता आम्हाला करता येत नाही आहे. हा एकमेव देश आहे, हे त्याचं भाग्य आहे आणि त्याचं एक प्रकारे धोका पण आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही सुधारणा प्रत्येक देशामध्ये टप्प्याटप्प्याने घडल्या.
काही देशात आधी राजकीय क्रांती झाली, फ्रान्समध्ये असेल, मग सामाजिक क्रांती झाली, मग औद्योगिक क्रांती झाली. काही ठिकाणी औद्योगिक क्रांती पहिले झाली, मग राजकीय क्रांती झाली. भारतामध्ये या तिन्ही क्रांती किंवा तिन्ही ट्रान्सफॉर्मेशन्स ही आपल्याला एकाच वेळी करावी लागत आहेत. ह्याचं कारण पहिली 50 वर्ष या 3 गोष्टींकडे एक प्रकारे दुर्लक्ष झालं किंवा त्याला आपण प्रायोरिटी दिली नाही. म्हणूनच माझ्या डोळ्यासमोर ज्या प्रश्नाकरता मी इकडे आलो की 2047 सालचा भारत, त्याचं मॉडेल, त्याच्या प्राथमिकता या नेमक्या काय असणार आहे. त्याचं कारण नुसता विश्वगुरूचा बोलबाला आपण करतो, परंतु त्या विश्वगुरू असणं म्हणजे काय ते फक्त एक 2-4 व्यक्तींच्या बोलण्यात असून चालणार नाही. तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात त्याचं प्रतिबिंब, आमच्या वर्तणुकीत नेमका काय बदल होणार आहे ते आम्ही दाखवणार आहोत का. मग 2047 साली कोल्हापूर कसं असेल, कोल्हापूरची लोकसंख्या काय असेल, इथे कशा प्रकारचे रस्ते लागतील, काय प्रकारची माणसं इकडे येतील, कशा प्रकारचे रोजगार उभे करावे लागतील, हे सगळं तालुका पातळीवर, देश पातळीवर, राज्य पातळीवर एक ठरवता येणार नाही का. 100 अशी क्षेत्र की ज्या क्षेत्रांनी हा देश घडेल, अशी डिलिव्हरेबल्स ज्याला आपण म्हणू, अशी 100 डिलिव्हरेबल्स देश पातळी ते गाव पातळी आपण तयार करू शकत नाही का. या जगात अशा प्रकारच्या विचारवंतांची कमी आहे का. याकरता आम्हाला परदेशी मॉडेल शोधावं लागणार आहे. म्हणजे 2047 साली जर पुन्हा मला इकडे बोलावलं आणि मी असं म्हटलं की आपण काय प्रचंड आर्थिक प्रगती केली, औद्योगिक प्रगती केली, बघा मुंबईमध्ये आणखीन किती उद्योगधंदे निघाले, पुण्यामध्ये किती निघाले, नाशिकमध्ये किती निघाले, औरंगाबादमध्ये किती निघाले, विषय संपला. या चौकटीच्या बाहेर जाऊन मग जो महाराष्ट्र आहे त्यांच्यामध्ये दरडोई उत्पन्नात आणि कारखान्यांच्या संख्येत आणि एकूण सगळ्याच्यात प्रचंड मोठी तफावत. म्हणजे यवतमाळ आहे तिथेच आहे, चंद्रपूर आहे तिथेच आहे आणि बाकीच्यांनी वर नेलं. हे मॉडेल आपल्याला 2047 साली पाहिजे का मला सांगा. इज दिस अ मॉडेल वी आर गोइंग टू हॅव. म्हणूनच हा जर महाराष्ट्र आणि देश समृद्ध करायचा असेल तर आपल्या राजकीय नेतृत्वाला आपण जबाबदार धरलं पाहिजे, प्रश्न विचारला गेला पाहिजे. माझं तर अशी ठाम मागणी आहे. आणि तुम्ही जिथे असेल ना तिकडे तुम्हाला हा पटला तर विचार मांडा. आपण जेव्हा एखाद्या बिल्डरकडे घर घेतो ना तेव्हा आपण तो करार करतो ना की आपल्याला बाबा काय 1000 स्क्वेअर फीटचं घर आहे ते आपण मोजू शकतो ना, करेक्ट ना. सिलिंगची हाईट 11 फुटाची आहे, किचन कट्टा असणार आहे, अमुक असणार आहे, टॉयलेट असणार आहे, जिन्यांची साईज एवढी आहे, आजूबाजूला कंपाऊंड असणार आहे, खेळाला बगीचा असणार आहे. हे सगळं आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असतं, ते त्यांनी द्यायचं असतं, म्हणून त्याला आपण पैसे देतो ना. मग निवडणुकीचे जाहीरनामे जे आहेत ना त्याला आपण तसंच करारपत्र का समजू नये. आणि जर बिल्डरने दिलं नाही तर रेराखाली बिल्डरला आत टाकता येतं, मग आजच्या राजकारण्यांना का बरं टाकता येऊ नये. मग 2047 साली जर खऱ्या अर्थाने आम्हाला विकसित व्हायचं असेल तर हे मला असं वाटतं बदल आपल्या सगळ्या गोष्टीत करावे लागतील. इतकं भाग्य आहे तुम्हाला सांगतो की संपूर्ण जग म्हातारं होतं आहे आणि भारत तरुण होतो आहे. आणि ही जी तरुणाई आहे ना त्या तरुणाईला जर योग्य ती दिशा मिळाली नाही तर मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारचा स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज जो आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंट हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेला असेल. नुसती तरुणाई आहे पण त्याच्या हाताला काम नाही, त्याला शिक्षण नाही, त्याला आरोग्य नाही, त्याचा प्रोटीन कंटेंट त्याच्या शरीरातला कमी आहे, म्हणजे लाँग आवर्स काम करायची त्याची क्षमता नाही, त्याची बुद्धी नाही, तर मला तुम्ही सांगा त्या लोकसंख्येचा आपल्याला काय उपयोग आहे. म्हणून मला इथे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती अतिशय महत्त्वाची वाटते. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे बदल, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत. कारण शिक्षणामध्ये जो काही बदल व्हायला पाहिजे त्याच्यामुळेच देश बनणार आहे. कारण इतका तरुण देश आहे, ही संधी पुन्हा येणार नाही आहे. ही संधी 1000-1500 वर्षानंतर पहिल्यांदा आली आहे. आणि 2047 साली या देशामध्ये 60च्या वरच्या लोकांची संख्या ही 25ल्या आतल्या लोकांपेक्षा जास्त असणार आहे. सो दिस 25 years आर व्हेरी क्रुशल फॉर अस. आणि त्याकरता शिक्षणातल्या गुणवत्तेवर लक्ष दिलंच गेलं पाहिजे. आत्तापर्यंतचं असणारं शिक्षक केंद्रित जे शिक्षण आहे ते विद्यार्थी केंद्रित व्हायला पाहिजे. हे सगळं बदलायचं असेल तर सरकार आणि जनता यांच्यामध्ये एक प्रकारचा काय म्हणू आपण ज्याला संवाद पाहिजे, एक प्रकारचं ट्रस्ट पाहिजे. तो ट्रस्ट आपल्याकडे नाही आहे. राजकारणी म्हटल्यानंतर आपण 10 हात दूर राहतो, नको बाबा त्याच्याकडे नको जायला. आणि जनता म्हटल्यानंतर ते लोक नाही ते फक्त पैसे टाकले की विकत घेता येणारा समाज, ही एक फार मोठी
पण जर जनता, इंडस्ट्री आणि पॉलिटिशियन्स एकत्र आले तर काय घडतं हे कोरोनाने दाखवून दिलं आहे. तेच चांद्रयानाने दाखवून दिलेलं आहे. तेव्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढच्या काही वर्षात असे क्षण आपल्याला आणावे लागतील. या देशातल्या आणखीन एका क्रांतीविषयी मला तुम्हाला बोलायचं आहे. परवा मी दिब्रुगडला गेलो होतो. दिब्रुगडच्या अगदी बाहेरच्या भागामध्ये एका हॉटेलमध्ये मी राहत होतो आणि तिकडून नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी तिकडे लवकर 4:30ला उजाडतं. मला जाग आली आणि नेहमीच्या सवयीनं मी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो. खूप एक पाऊण एक तास चालत गेलो आणि नारळवाला होता तिकडे. नेहमीच्या सवयीनं नारळवाल्याला सांगितलं, नारळ दे, पाणी दे. आणि पाणी प्यायला लागल्यानंतर लक्षात आलं आपल्याकडे पैसेच नाही आहेत खिशात. आपण काय करायचं? इथे ओळखीचं पण कोण नाही. बाबा इथे असतो रे बाबा उदय निरगुडकर, टी व्हीवर चेहरा पाहायला असतो. अरुणाचल प्रदेश आपल्याला कोण ओळखतं यार? तर मी म्हटलं, अरे यार पैसा नाही आहे मेरे पास. तुला मोबाईल आहे ना, जीपे करतो ना. वाव. हा जेव्हा प्रसंग मी आमच्या एका ग्रुपवर टाकला ज्यातली अनेक मुलं परदेशी आहेत, ते म्हणले हे तिकडे पण नाही आहे. तुम्हाला माहिती आहे या देशातलं डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर ज्याचा मोह बिल गेट्सला पडला आहे. वर्ल्ड बँकेला याचा अभ्यास करते. इतकंच काय तर आज फ्रान्सच्या आयफेल टॉवरवर जाताना तुम्हाला फ्रेंचमध्ये पैसे मोजावे लागत नाहीत, तर इंडियन रुपी देऊन तुम्ही वरती जाऊ शकता. दिस इज द काइंड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. 50 देश याचा अभ्यास करतायत. मी अनेक व्हेंचर कॅपिटलना ॲडवायझर म्हणून आहे की ज्या कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, इथे जे अनेक तरुण मला दिसतात त्यांच्यासाठी मी सांगतो, जर तुमच्या व्यवसायात 3 गोष्टी किंवा 3पैकी 1 किंवा 2 गोष्टी असतील तर त्याला आज कितीही तुम्हाला फंड पाहिजे असतील त्याचा तोटा नाही, त्याचा काहीही कमी नाही. पहिलं म्हणजे जनधन या योजनेवर आधारित जर तुम्ही काही सर्व्हिस देऊ शकत असाल किंवा काही बनवत असाल, किंवा दुसरं मोबाईल बेस तुम्ही काही करू शकत असाल, आणि तिसरं आधार कार्ड जॅम, म्हणजे जनधन, आधार आणि मोबाईल जॅम ज्याला आपण म्हणू, त्याच्यावर आधारित जर तुम्ही काही करत असाल तर एक प्रचंड मोठ्या प्रमाणात आज भारतामध्ये फंडिंग उपलब्ध आहे. इनफॅक्ट अनेक फंडर्स मला नेहमी सांगतात, तू अरे महाराष्ट्रात इतका फिरतोस, भारतात फिरतोस, असे तरुण आणि त्यांचे उद्योजक आणि आयडिया आम्हाला आणून दे की या 3वर आधारित आहेत. तुम्हाला सांगतो करोडोचे फंड उपलब्ध आहेत आणि त्या देशातले अनेक उद्योजक टाकायला तयार आहेत तुमच्या डोक्यावर. डू यू हॅव दी आयडिया? तुमच्याकडे ती आयडिया आहे का? हा खरा सवाल आहे. आज 10,000 10,000 IITians परदेशी काम करत आहेत. त्यांनी प्रचंड नाव कमवलं आहे. तुम्हाला सांगतो, अल्फाबेट असेल, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, यूट्यूब असेल, नोवार्टिस असेल, स्टारबक असेल, तुम्ही सांगा IBM, ॲल्बर्टसन, या सगळ्या कंपन्यांचे CEOज हे इथल्या ग्रामीण भागामध्ये इथल्या शाळांमध्ये शिकलेले आहेत आणि नंतर तिकडे गेले आहेत. सुंदर पिचाई 12वीपर्यंत घरात टेलिफोन नव्हता हो, आज जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीचा CEO झालेला आहे. 2 कोटी अनिवासी भारतीय इट्स अ बिगेस्ट ब्रँड व्हॅल्यू यू कॅन गेट. अनेक देशांची तेवढी लोकसंख्या नाही आहे, एवढे लोक परदेशी गेलेले आहेत. ही एक अफलातून बाजू आहे. ट्रान्सपोर्ट सेक्टर, नितीन गडकरींनी जे केलं ते मला असं वाटतं 5,000 वर्षात कोणाला जमलेलं नाही. अफलातून काम या माणसाने केलं. 15-17 हजार किलोमीटर रस्ते 9 वर्षात बांधणं हे इतकं अफलातून काम आहे. पण त्याचबरोबर अपघातांची संख्या कमी झालेली नाही याबद्दल त्यांनी स्वतः खंत अनेकदा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे इथले जे ट्रक ड्रायव्हर्स आहेत ते साधारणतः एका दिवसामध्ये 375 ते 400 किलोमीटर प्रवास करतात. परंतु तसेच ट्रक ड्रायव्हर्स जे अमेरिकेतले आणि युरोपातले आहेत ते 750 ते 800 किलोमीटर दर दिवसाला प्रवास करू शकतात. इतके ते रस्ते सुरक्षित आणि ज्याला आपण न दमवणारे असतात. तसे इंटेलिजंट रस्ते बनवणं ही आत्ता काळाची गरज आहे. हाय स्पीड ट्रान्सपोर्ट, चीप ट्रान्सपोर्ट इज द नीड ऑफ द आवर. आज वंदे भारत आली आहे, 160 किलोमीटरच्या वेगानं धावणाऱ्या गाड्या आल्या आहेत. हे सगळं तुम्हाला सांगतो, आत्ता आमची कंपनी शेकडो कोटी रुपये हायड्रोजन फ्युएलच्या संशोधनावर टाकते. जर हायड्रोजन फ्युएल नावाची गोष्ट आम्ही व्यवस्थित करू शकलो, ते जर कर्व मॅनेज करू शकलो, तर पेट्रोलियम, सोलार कशावर आपल्याला अवलंबून राहणार नाही. पाण्यापासून लिटरली इलेक्ट्रॉलिसिसने आपण वीज निर्माण करून हे उद्या होणार आहे. 2047 साली बहुतांशी गाड्या या हायड्रोजन फ्युएलवर असणार आहेत. दिस इज अ रिअल गेम चेंजर फॉर दिस कंट्री. इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला सांगतो, इतकं अफलातून इन्फ्रास्ट्रक्चर या देशात निर्माण झालं. जगातला सर्वात उंच रेल्वेचा जाणारा ब्रिज आपण निर्माण केला.
जगातला सर्वात उंच मोटरेबल रोड आपण रेकॉर्ड टाईममध्ये निर्माण केला. हे कधी झालेलं नव्हतं. अटल टनेल, जगातला सर्वात उंच आणि सर्वात लॉंगेस्ट टनेल, ज्या कोणी पाहायला नसेल त्यांनी हे आर्किटेक्चर मार्वल तुमच्या पुढच्या पिढ्यांना दाखवा. 4वी-5वीतला मुलगा असेल तर जरूर घेऊन जा. शपथेवर सांगतो, तो मुलगा आर्किटेक्ट व्हायचं स्वप्न, इंजिनियर व्हायचं स्वप्न त्या दिवसापासून बघायला लागेल. कारण हे इतकं अभूतपूर्व काम आहे. त्याच्या एका रूममध्ये त्याच्यावरचं प्रेझेंटेशन असतं. हे काम किती डिफिकल्ट होतं हे कळेल. आणि हे रेव्होल्युशन अप्रतिम आहे. म्हणून मी सांगितलं, दिस इज द मोस्ट एक्साइटिंग टाईम यू आर बॉर्न. 1 GB डेटाची कॉस्ट आपल्याकडे ₹14 आहे. तीच कॉस्ट अमेरिकेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर 33% माझे 33 पट जास्त, आणि इंग्लंडमध्ये राहत असाल तर 6 टाइम्स जास्त तुम्हाला मोजावे लागतात. आज इकडे इतक्या प्रचंड स्वस्तानी आहे. आज आपण 5G वापरतोय. ज्या दिवशी 6G येईल ना, 5Gच्या 100 पटीनं जास्त त्याचा वेग असणार आहे. दिस इज गोइंग टू ट्रान्सफॉर्म. आणि हे आत्ता पुढच्या 1-2 वर्षात घडणार आहे. ChatGPT आलं आणि जग बदलून गेलं. 4D मॅपिंग येतं आहे, हॉलोग्राम्स येत आहेत. यानंतर तुम्ही तुमच्या परदेशातल्या किंवा गावातल्या असलेल्या कुठल्या माणसाशी बोलताना हा असा फक्त माणूस नाही दिसणार. हॉलोग्राम म्हणजे 4D तुम्हाला दिसणार आहे. आणि ही किंमत ही जगातली सर्वात स्वस्त ही भारतामध्ये असणार आहे. ह्याच्यामुळे केवढं रेव्होल्युशन होईल. संवाद आणि ट्रान्सपोर्ट, दिस इज गोइंग टू चेंज फॉर एव्हर. 70-80च्या दशकामध्ये जेवढे गिरणी कामगार मुंबईत होते त्यापेक्षा जास्त आज BPOमध्ये आणि कॉल सेंटरमध्ये मुंबईत लोक काम करत आहेत. सिलिकॉन व्हॅलीमध्ये जेवढे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यापेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे बंगलोरमध्ये काम करत आहेत. ती संख्या 24 लाख आहे. मी तुम्हाला का सांगतोय, दिस इज ट्रान्सफॉर्मिंग. हे या जगात कधी, म्हणून तर हे तुमच्या डोळ्यासमोर घडतंय. $64 बिलियन एवढा प्रचंड एक्सपोर्ट 31 मार्चला आपण एकट्या बँगलोरमधनं केलेला आहे. हे अमेझिंग आहे. तुम्हाला सांगतो, आणखीन एक आकडा देतो तुम्हाला. आपलं जे क्रूड ऑइल वापरतो आपण सगळ्या ट्रान्सपोर्टसाठी, त्या क्रूड ऑइलची साधारणतः इम्पोर्ट बिल आपलं $220 बिलियन आहे. आपण साधारणतः 60 ते प्रोसेस करून $60 बिलियन एक्सपोर्ट करतो. 220मधनं 60 मायनस केलेत तर साधारणतः 140च्या 150च्या आसपास आकडा येईल, 160च्या आसपास येईल. मागच्या वर्षीचा आपला सॉफ्टवेअर एक्सपोर्टचा आकडा किती होता माहिती आहे? $140 बिलियन. म्हणजे जेवढं आम्ही क्रूड ऑइल आयात करतोय तेवढं आम्ही सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतोय. आणि 55 कोटी श्रमिक जनतेपैकी फक्त 55 लाख लोक IT मध्ये काम करत आहेत. जर आम्ही उद्या चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर 5.5 कोटी निर्माण केले तर संपूर्ण जगाचा सॉफ्टवेअर आपण आपल्या ताब्यात घेऊ शकतो. दिस इज द पोटेन्शियल. आणि हे ओळखून काम करणारे राजकारणी, तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणारे राजकारणी. मी आता आकडा बघतो, आकड्यांच्या भाषेतच बोलूया. $135 बिलियन एवढा सौदी अरेबियाचा क्रूड ऑइलचा एक्सपोर्ट आहे, निर्यात आहे. तेवढंच आपण सॉफ्टवेअरची निर्यात करतोय. त्यांच्यासाठी क्रूड ऑइल जे नष्ट होणार आहे, संपणार आहे पुढच्या काही वर्षात, आणि आपलं वर्धिष्णू होणार आहे. सांगा तुम्ही मला, हे किती अफलातून आहे. म्हणूनच या पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रोटीन कंटेंट प्रत्येकाच्यामध्ये किती आहे, बालपणात किती मिळाला, ह्याच्यावर तुमची लॉन्जिटिव्हिटी, तुमच्या काम करण्याची क्षमता ठरणार आहे. मग एखाद्या मतदारसंघामध्ये प्रोटीन कंटेंट मी एवढा वाढवीन असं सांगणारा राजकारणी आता आम्हाला हवा आहे, नक्की दही अंड्यांना पैसे देऊन शहरं ब्लॉक करणारा. हे लक्षात ठेवा. ही मागणी करायला पाहिजे. ही आजची खरी काळाची गरज आहे. आज आणखीन एक तुम्हाला मोठा आकडा देतो की जो आकडा विस्मयकारक आहे. आणि तो म्हणजे कोविडमुळे स्थलांतरित मजूर ही एक फार मोठी समस्या आपल्यासमोर आली. आज केरळमध्ये 10% बिहारी मजदूर आहेत. आणि केरळमधून स्थलांतरित झालेले मजुरांची गल्फमधली संख्या 20% आहे. हे स्थलांतर जे आहे ते स्थलांतर वाढत जाणार आहे. ते स्थलांतर आम्ही कसं मॅनेज करणार आहोत, याचा काही रोडमॅप आपल्याकडे आहे का? ते करणारी माणसं आहेत का? बिहारमध्ये दरडोई उत्पन्न 60,000 आहे वर्षाला. आणि कर्नाटकामध्ये 4 लाखाच्या 3,90,000 किंवा 4 लाखाच्या आसपास आहे. तिकडेही 5 किलो तांदूळ फ्री देण्याची घोषणा, आणि इकडेही 5 किलो तांदूळ देण्याची घोषणा. अरे कोणी मागितलंय? त्यापेक्षा शिक्षण द्या, आरोग्य द्या, रस्ते द्या, प्रोटीन कंटेंट वाढवा, चांगलं एज्युकेशन द्या, जॉब्स द्या, संधी द्या, एक्सपोर्ट करायला शिकवा. टाटानी 350 विमानं विकत घेतली.
इंडिगो 500 विमानं घेत आहे, अकासा 70 विमानं घेत आहे. म्हणजे याचा अर्थ या देशात ते काही वेडे नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ या देशात यापुढे विमान प्रवास ही एका खेडेगावातून, एका तालुका प्लेसमधून दुसऱ्या तालुक्याला होणं ही काही अशक्य बाब राहिलेली नाही आहेत. त्यामुळे हे कशामुळे घडलं तर प्रायव्हेट सेक्टरला ते ओपन केलं आणि सरकार फक्त करणार आहे असं काही ठेवलं नाही. सगळं आम्हीच करणार या धोरणाने या देशाची वाट लावली आणि त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट घडली. त्या रेवडी कल्चरनी हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं दिस 24 नेक्स्ट इयर्स आर ॲब्सल्युटली इम्पॉर्टंट. हा एक ॲस्पायरिंग, हा एक महत्त्वाकांक्षी भारत आहे. तो संपूर्ण जगाचं चित्र पालटून टाकणार आहे. आणि ह्याकरता एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. ज्या घरात पुस्तकं नाहीत, इंटरनेटचं कनेक्शन नाही, जेवणाच्या टेबलावर जातीपातीची चर्चा न होता घरातल्या नॉलेज इंडेक्सची चर्चा होते, ते घर यापुढे महत्त्वाचं असणार आहे. तरच भारताला विश्वगुरू बनता येईल. एका व्यक्तीनं किंवा एका पक्षानं सांगून हे विश्वगुरू होणार नाही आहे. तुमच्या वर्तणुकीत बदल घडावा लागेल. त्याच्यात बुद्धी जास्त मोठ्या प्रमाणात आणून ज्ञानाला महत्त्व यायला लागणार आहे. लक्षात ठेवा ह्याला किती महत्त्व आहे. गझनीच्या मोहम्मदानं अफगाणिस्तानमधल्या 21 वेळा देशाला लुटलं, सोनं नाणं सगळं बर्बाद केलं. काय अवस्था आहे अफगाणिस्तानची आज. 2000 साली आमचं विमान हायजॅक केलं होतं, कोडोपायरिन, क्रोसिन आणि मिनरल वॉटर नाही देऊ शकले आणि आपण चंद्रयान उडवलेलं आहे. लक्षात ठेवा, ज्ञानाची लालसा एका देशाला 12व्या-13व्या शतकापासून कुठच्या कुठे घेऊन जाते याचं हे उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, इन दी एंड मी एका शिक्षकाच्या घरात जन्म घेतला. गरिबी काय ते मी अत्यंत जवळून पाहिलं आहे आणि ज्ञान काय देऊ शकतं हे पण जवळून पाहिलं आहे. एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन प्रचंड समृद्धी मी पाहू शकलो, ते केवळ ज्ञानाच्या लालसेमुळे. माझं एक स्वप्न आहे या देशाबद्दल. 2047 साली तरी असा दिवस यावा की भारतात शिकायला येण्यासाठी, भारतामध्ये उद्योग करायला येण्यासाठी वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासासमोर अमेरिकन लोकांनी भारताच्या व्हिजासाठी आदल्या रात्री अशीच रांग लावलेली मला बघायची आहे. दिस इज माय ड्रीम फॉर 2047 भारत.